जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक पहिला स्तवन नाम समास पहिला मंगलाचरण श्रीराम समर्थ. श्रोते पुसती कोण ग्रंथ काय बोलिले जी येथ श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. जय सद्गुरु. श्रीमत दासबोधातील दशक पहिला स्तवन नामांचा आणि समास पहिला मंगलाचरण. त्या पहिल्याच समासातल्या पहिल्याच ओवीमध्ये समर्थ अत्यंत वैज्ञानिक दृष्टिकोन मांडत आहेत. समर्थ सांगतात की कोणत्याही ज्ञानाचा स्वीकार करण्यापूर्वी आपण मूलभूत असे 3 प्रश्न हे विचारलेच पाहिजेत. पहिला म्हणजे हा ग्रंथ कोणता आहे, म्हणजे सोर्स काय आहे, यामध्ये काय सांगितलं आहे, म्हणजे यामध्ये कंटेंट काय आहे, आणि हे श्रवण केल्यानंतर आचरणामध्ये आणल्याच्या नंतर प्राप्ती काय आहे, म्हणजे याचा आउटकम रिझल्ट काय आहे. आणि हे प्रश्न म्हणजेच खरी विवेक बुद्धी आहे. बघा ना, श्रोते पुसती कोण ग्रंथ. कोणतेही ज्ञान स्वीकारण्यापूर्वी त्याचा उगम, त्याचा उद्देश आणि प्रामाणिकपणा हा तपासलाच गेला पाहिजे. आज सोशल मीडियावरती प्रत्येक जण गुरु, मोटिवेशनल स्पीकर किंवा रिलेशनशिप एक्सपर्ट असल्याचा दावा करतो की नाही. पण खरंच प्रत्येक माहिती सत्य असेलच का, असा आपण कधी विचार केलाय का? म्हणून समर्थ सांगतात की आधी जाणून घ्या की तुम्ही कोणाकडून शिकत आहात. आपण सल्ला कोणाला मागायला गेलोय. आज अनेक तरुण आहेत जे इंस्टाग्रामवरती आहेत आणि इंस्टाग्रामवरती एखादी रील येते, रातोरात करोडपती व्हायचं असेल तर हा कोर्स घ्या, पैसा कमवायचा असेल तर तो कोर्स करा. मग ते पोरग तिथं पैसे भरतं, एक पोरग, आणि दुसरं पोरग विचारतं की हा माणूस नेमका कोण आहे, ह्याचं खरंच हा रातोरात करोडपती झालाय का, याचा अनुभव काय, आणि त्याने स्वतः काही साध्य केलंय का. तर तो जो दुसरा मुलगा आहे ना, तो समर्थांच्या मार्गाने चालतो. ज्ञानापेक्षा स्त्रोत महत्वाचा असतो हे त्याला कळालं. बघा ना, आध्यात्मिक उदाहरण आहे. जर कोणी म्हणालं की ध्यानाची काही गरज नाही, कशाला करायचं ध्यान, आणि दुसरीकडे उपनिषदामध्ये, भगवद्गीतेमध्ये, योग सूत्रांमध्ये, संत परंपरेमध्ये काय सांगितलं, ध्यानाचं महत्व सांगितलंय. सुंदर येते ध्यान उभे विटेवरी, ध्यानाचं महत्व सांगितलं. आपण विचार करायला पाहिजे की जर कोण म्हणतंय ध्यानाची गरज नाही, मग हे काय एवढं. भगवद्गीता सांगते 6वा अध्याय ध्यान योग. उपनिषदांमध्ये सांगितलंय, मुंडक उपनिषदामध्ये ध्यानाचं आहे, ध्यान बिंदू उपनिषद आहे. योग सूत्रामध्ये आहे ना, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी, 7वं अंग आहे योगाचं ध्यान. आणि हा व्यक्ती म्हणतो की ध्यानाची गरज नाही. आपण विश्वास कोणावर ठेवायचा, बरोबर आहे का? काय बोलिले जी येथ. मग समर्थ म्हणतात की या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलंय. फक्त आकर्षक शीर्षक किंवा 2 ओळी ऐकून निष्कर्ष काढायचा नसतो, पूर्ण समजून घ्यायचं असतं. बघा ना, कॉलेजमधलं उदाहरण आहे. एक विद्यार्थी युट्यूबवरती कॉलेज सोडून बिझनेस करा हा व्हिडिओ पाहतो. त्याने ते पूर्ण व्हिडिओ न पाहताच कॉलेज सोडून देतो, है ना. आता नाही, कॉलेजच नाही करायचं, आता बिझनेस करायचा, करोडपती व्हायचं. आणि नंतर त्याला समजलं की त्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की ज्याच्याकडे स्पष्ट योजना आहेत, ज्याच्याकडे उत्तम कौशल्य आहे आणि ज्याच्याकडे आर्थिक तयारी आहे, त्यांनीच असा विचार करावा. पण ह्या पठ्ठ्याने काय केलं, व्हिडिओ पूर्ण पाहिलाच नाही आणि दिली शाळा सोडून, दिलं ते कॉलेज सोडून, लागला बिझनेसच्या नादी. अर्धवट ज्ञानामुळे काय झालं, त्याचा निर्णय चुकला बरं का. मग एका मुलीनं असंच काय केलं, सोशल मीडियावरती पाहिलं काय की कसं असतं हे नातेसंबंध कसं असतं, आणि मग तिनं त्या संदर्भामध्ये त्याच्यावरती अपूर्ण माहिती घेतली आणि काय केलं, त्या चुकीच्या मार्गाला जाऊन तिनं अनेक असलेले तिचे नातेसंबंध तोडले बरं का, तुटतच गेले ते. मग श्रवण केल्याने प्राप्त काय आहे, हे सगळं श्रवण केल्याच्या नंतर माझ्या जीवनामध्ये काय बदल होईल, माझ्या मनामध्ये शांतता होईल का, माझा विवेक जागृत होईल का, माझा अहंकार कमी होईल का, माझे जीवन अधिक अर्थपूर्ण होईल का. आणि या सर्व प्रश्नांची जर उत्तर नाही असेल तर त्या ज्ञानाचा काहीही उपयोग नाही. बघा ना, जिम मध्ये काय जिम लावायची होती म्हणून 100 व्हिडिओ पाहिले, है ना,
पण शरीर नुसतं व्हिडिओ पाहून तयार होत नाही. त्यासाठी नियमित जिम मध्ये जावं लागतं, व्यायाम करावा लागतो. तेव्हा शरीराला आकार येतो, शरीर घडतं, शरीर तयार होतं, तंदुरुस्त होतं. तसंच आहे भक्ती, योग, ध्यान, श्रीमद दासबोध हे फक्त ऐकून उपयोगाचं नाही, ते जगायला लागतं. ते पण कसं नियमित दैनंदिन जीवनामध्ये त्याचं उतरवायला लागतं. तेव्हा आपल्याला काय होणार आहे, त्याचा उपयोग होणार आहे, त्याची प्राप्ती होणार आहे. एखादा मुलगा काय करतो, रिलेशनशिप वरती पॉडकास्ट पाहतो खूप, है ना, पण त्याचं स्वतःच्या रागावरती नियंत्रण नसतं, त्याच्याकडे कम्युनिकेशन म्हणजे संवाद कौशल्य नसतं, त्याच्याकडे पेशन्स म्हणजे संयम नसतं. मग काय उपयोग त्या पॉडकास्टाचा? एखादा व्यक्ती दररोज दररोज न चुकता श्रीमद भगवद्गीता ऐकतो, पण तो कायम खोटं बोलतो, कायम मत्सरच करतो, कायम रागराग करतो, चिडचिड करतो. मग काय उपयोग त्या श्रीमद भगवद्गीतेच्या श्रवणाचा? परिवर्तनच झालेलं नाही ना. श्रवण आहे परंतु परिवर्तन झालेलं नाहीये. म्हणून समर्थ सांगतात की श्रवण म्हणजे फक्त कानाने ऐकायचं नाहीये. श्रवण म्हणजे मनाने स्वीकारणे, बुद्धीने विचार करणे आणि जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये ते उतरवणे म्हणजे खरं श्रवण आहे. बघा ना, आज काय झालंय, माहिती खूप आहे हो, विस्फोट झालाय माहितीचा. भयंकर माहिती, गुगलला माहिती, चॅट जीपीटीकडे माहिती, इन्स्टाला गेलं तिकडं, युट्यूबला गेलं तिकडं, फेसबुकला गेलं, सगळ्यांकडे माहिती आहे. पण परिवर्तन, ट्रान्सफॉर्मेशन नाही आहे. मोबाईलवरती बघा ना, साधारण किती डेटा असतो आपल्याकडे, 128 GB डेटा असतो, सगळा फुल असतो मोबाईल. हँग होईपर्यंत आपल्याकडे नुसती इन्फॉर्मेशन असते, व्हिडिओ असतात, PDF असतात, टेक्स्टवाले, इमेजेसवाले, किती किती म्हणून इन्फॉर्मेशन असते. पण झालं का परिवर्तन? मोबाईलवर तासनतास स्क्रोल करून सुद्धा मन रिकामं राहतं. परंतु संतांचं एखादं वचन जर आपण मनापासून जगलो ना, तर आपल्या जीवनाला योग्य दिशा मिळते आणि आपल्यामध्ये शाश्वत परिवर्तन घडतं बरं का. ज्ञान तेच आहे. ज्ञान तेच खरं आहे जे विचार बदलतं. विचार तेच खरे आहे जे आचरण बदलतं आणि आचरण तेच खरं आहे जे जीवन घडवतं. श्री समर्थांनी काय केलं बघा, पहिल्याच ओवीमध्ये विवेकपूर्ण जिज्ञासा आपल्याला शिकवली. कोणतेही ज्ञान डोळं झाकून स्वीकारायचं नसतं. प्रथम त्याचा स्रोत जाणून घ्यायचा, त्याचा आशय समजून घ्यायचा आणि स्वतःला विचारायचं की हे माझं जीवन अधिक शांत, अधिक सत्य, अधिक सजग आणि अधिक सद्गुणी बनवेल काय? श्रीमत दासबोधाचे श्रवण म्हणजे केवळ माहिती मिळवण्याचा स्रोत नाहीये, तर व्यक्तिमत्व, विचार आणि जीवन यांचं शाश्वत परिवर्तन घडवण्याचं काय आहे ते साधन आहे. आहे की नाही बघा. दुसरी ओवी, ग्रंथानाम दासबोध, गुरु शिष्यांचा संवाद, येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. समर्थ सांगतात की ओवीमध्ये 3 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत, है ना. या ग्रंथाचं नाव श्रीमद दासबोध, या ग्रंथाची शिकवण्याची पद्धत म्हणजे गुरु शिष्य परंपरा आणि या ग्रंथाचा मुख्य विषय भक्ती मार्ग. या तिन्ही गोष्टी समजल्या तर संपूर्ण दासबोध समजायचा पाया तयार होतो. संपूर्ण दासबोधी समजत नाही, या 3 गोष्टी समजल्यानंतर फक्त आपलं बेसिक फाउंडेशन आपलं तयार होतंय समजून घेण्यासाठीच. बघा आता पुढं, ग्रंथानाम दासबोध. दास म्हणजे परमेश्वराचा, सद्गुरूंचा काय आहे, तो सेवक आहे. ज्याने अहंकाराचा त्याग केलाय असा तो साधक आहे. आणि बोध म्हणजे काय, जागृती आहे, ज्ञान आहे आणि सत्याची अनुभूती आहे. जो स्वतःला परमेश्वराचा दास मानतो त्यालाच खरा जीवनाचा बोध होतो. इथे दास म्हणजे गुलाम नाही बरं का, तर ज्याने अहंकार सोडून सत्याची कास धरलेली आहे, सत्य स्वीकारलेलं आहे, तो खरा दास आहे. बघा ना, आज तरुणांमध्ये काय झालंय, एका तरुणाला वाटतं की मला सगळं माहिती आहे, माझ्याकडं सगळं 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 मला कळतं, म्हणून तो कोणाचं ऐकतच नाही. का, तर सगळं माहिती आहे दाद्याला. मग दुसरा म्हणतो मला तर अजून खूप काही शिकायचं. आणि जो दुसरा आहे ना, तो सतत काहीतरी शिकतो, प्रगती करतो, धडपडतो बरं का, धडपडतो, कधी खचतो, परत उठतो, उभा राहतो, चालायला लागतो, धडपड चालू असते ती शिकण्याची. जो शिकण्यासाठी नम्र होतो ना, तोच खऱ्या अर्थाने दास बनतो आणि त्यालाच खऱ्या अर्थाने बोध सुद्धा होतो. बघा, है ना. एका मुलीला प्रत्येक टीका म्हणजे तिच्यावर झालेला अपमान वाटतो
आणि दुसरी मुलगी विचारते की या टीकेतून मी काय शिकू शकते. काही वर्षांनी दुसरी मुलगी अधिक आत्मविश्वासाने तयार झालेली असते, अधिक परिपक्व म्हणजे मॅच्युअर झालेली असते. कारण नम्रता ही प्रगतीचं दार उघडते आणि अहंकार ते प्रगतीची दार बंद करून टाकतो. बघा, गुरु शिष्यांचा संवाद समर्थांनी आदेश दिलेला नाहीये. समर्थांनी काय दिलाय? संवाद. संवाद साधलेला आहे. खरे शिक्षण एकतर्फी भाषणातून नव्हे, तर प्रश्न, शंका, अनुभव यांच्या संवादातून जे घडतं ते खरं शिक्षण. गुरु म्हणजे फक्त एखादी व्यक्ती नाहीये. जो अज्ञान दूर करून विवेक जागरूक करतो तो खरा गुरु आहे की नाही. आज अनेक तरुण युट्यूबवरती तासन तास पॉडकास्ट पाहतात, व्हिडिओ पाहतात, पण ते प्रश्न विचारत नाही आहेत ना. माहिती मिळते त्यांना, पण त्यांची अंडरस्टँडिंग म्हणजे समज वाढलेली नसते. जिथे प्रश्न असतात ना तिथेच ज्ञानाची सुरुवात असते. बघा ना, श्रीमद भगवद्गीतेमध्ये काय झालं? अर्जुनाने प्रश्न विचारले. अर्जुनाने जर प्रश्नच विचारले नसते तर है ना, श्रीकृष्णांनी गीता सांगितलीच नसती. त्यांनी प्रश्न विचारला ना. ज्ञानाची सुरुवात मला समजत नाही या प्रामाणिक कबुलीपासून ज्ञानाची सुरुवात होते, ज्ञान ग्रहण होतं. जिथे येथ बोलीला विशद भक्ती मार्ग. विशद विशद म्हणजे काय? स्पष्ट केलाय, सविस्तर केलाय, त्याचं काय केलंय? एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. समर्थांचा भक्तिमार्ग म्हणजे केवळ टाळ, मृदुंग, भजन, मंदिरात जाणं इथपर्यंत मर्यादित नाहीये. तो असा मार्ग आहे, असा भक्तिमार्ग आहे जो मन शुद्ध करतो, विवेक जागृत करतो, कर्तव्य शिकवतो, समाज सेवा घडवतो आणि अखेरीस ईश्वराशी एकरूप होण्याचा मार्ग दाखवतो. तो खरा भक्तिमार्ग. आज काय झालंय? एखादा युवक रोज मंदिरामध्ये जातो, पण ऑफिसमध्ये फसवणूक करतो, कुठल्या तरी कर्मचाऱ्याचं श्रेय स्वतः घेतो, आणि दुसरा युवक मंदिरामध्ये जातो, कमी जातो, पण तो स्वतःचं काम प्रामाणिकपणे करतो, आई वडिलांचा आदर करतो, दिलेले शब्द पाळतो आणि गरजूंना मदत सुद्धा करतो. समर्थांच्या दृष्टीने दुसऱ्याच्या जीवनामध्ये देवत्व प्रकट करणारे आचरण आहे आणि ही खरी भक्ती आहे. कळालं? बघा, तरुणीचं उदाहरण आहे. एक तरुणी आहे, एक मुलगी आहे, रोज रोज नित्य नित्य काय करते? ती देवपूजा करते. देवपूजा करते आणि घरातल्याच लोकांशी काय करते? कडवट बोलते, कडू बोलते, उलटून बोलते, उद्धट बोलते. आणि दुसरी मुलगी आहे ना, ती नियमित देवपूजा करते, पण त्यासोबत ती संयमाने बोलते, क्षमा करते, जबाबदाऱ्या पार पडते, आधार सुद्धा देते घरातल्या इतर लोकांना. मग भक्तीचे खरे मोजमाप किती वेळा पूजा केली यावरती आधारित नसून भक्तीचं मोजमाप कशावर आधारित आहे? तुमच्या स्वभावामध्ये किती बदलला है ना, स्वभावामध्ये किती परिवर्तन झालं यावरती ते मोजमाप आहे. बघा ना, आज माहिती भरपूर माहिती आहे, इन्फॉर्मेशन, पण ना योग्य मार्गदर्शन नाही आहे. गायडन्स कुठे आहे? मार्गदर्शनाशिवाय माहिती केवळ गोंधळ निर्माण करते. माहिती खूप आहे, त्याला जर गायडन्स नसेल तर फक्त काय आहे? संभ्रम. समर्थ म्हणतात की योग्य गुरु शोधलाच पाहिजे, प्रश्न विचारलेच पाहिजेत, समजून घेतलंच पाहिजे आणि जीवनामध्ये आचरण केलंच पाहिजे. दासबोध आपल्या अहंकारातून है ना, दासबोध आपल्याला अहंकारातून नम्रतेकडे घेऊन जातो. गुरु शिष्य संवाद म्हणजे जिज्ञासा आहे, विवेक आहे आणि अनुभव आहे, यावरती तो संवाद हा आधारित आहे. भक्ती मार्ग हा केवळ धार्मिक विधींचा नव्हे, तर भक्ती मार्ग हा सदाचाराचा, कर्तव्याचा, विवेकाचा आणि ईश्वरनिष्ठ जीवनाचा मार्ग म्हणजे भक्ती मार्ग आहे. जो नम्र होतो तो शिकतो, आणि जो शिकतो तो बदलतो, आणि जो बदलतो त्याच्यामध्येच भक्ती फुलते, बहरते. बरं का, ही ओवी आपल्याला काय सांगते? की श्रीमत दासबोध हा केवळ वाचण्याचा ग्रंथ नाही, तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली स्वतःला घडवण्याचा आराखडा आहे. इथे सांगितलेला भक्तिमार्ग मंदिरापुरता मर्यादित नाहीच आहे. घर, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, समाजातील प्रत्येक कृतीमध्ये सत्यता, नम्रता, सेवा, विवेक प्रकट करण्याचा मार्ग म्हणजे श्रीमत दासबोध आहे. अशा भक्तीतूनच काय होतं? जीवनाला खरा बोध प्राप्त होत असतो. बरोबर का? बघा, तिसरी ओवी, नवविधा भक्ती आणि ज्ञान बोलिले वैराग्याचे लक्षण बहुधा अध्यात्म निरूपण निरूपिले. या ओवीमध्ये समर्थ सांगतात संपूर्ण दासबोधाचा करिक्युलम, अभ्यासक्रम सांगतायत समर्थ.
समर्थ सांगतात की या ग्रंथामध्ये 4 मुख्य विषय आहेत. कुठले कुठले? नवविधा भक्ती, ज्ञान, वैराग्य आणि अध्यात्म. आजच्या भाषेत सांगायचं तर हे 4 विषय माणसाचं संपूर्ण व्यक्तिमत्व घडवत असतात. नवविधा भक्ती. नवविधा भक्ती म्हणजे ईश्वराशी जोडले जाण्याचे 9 मार्ग. हे फक्त मंदिरात जाण्यापुरते मर्यादित नाहीत, तर जगण्याची जी पद्धत आहे ना, श्रवण, पहिली भक्ती श्रवण आहे, दुसरी भक्ती कीर्तन आहे, तिसरी भक्ती नामस्मरण आहे, चौथी पादसेवन, त्याच्यानंतर अर्चन, त्याच्यानंतर वंदन, त्याच्यानंतर दास्य, त्याच्यानंतर सख्य आणि शेवटची 9वी आत्मनिवेदन. भक्ती म्हणजे केवळ पूजा आरती करणे नव्हे, प्रेम, विश्वास आणि समर्पणाने जगणे ही खरी भक्ती आहे. एक मुलगा रोज मंदिरात जातो, पण त्याच्या आईवडिलांशीच तो उद्धटपणे बोलतो, उलट बोलतो, कटू बोलतो, कडवट बोलतो. आणि दुसरा मुलगा रोज देवळात जात नाही, कधी कधी जातो, पण आईवडिलांची सेवा करतो, दिलेला शब्द पाळतो आणि प्रामाणिकपणे त्याचा तो दिनचर्या करत असतो. समर्थांच्या दृष्टीने दुसऱ्या मुलामध्ये भक्तीचा आत्मा अधिक प्रकट झालेला आहे, कारण ती भक्ती त्याच्या वर्तनामध्ये दिसतीये ना. एक मुलगी रोज श्लोक म्हणते है ना, शांतीपाठ म्हणते. काय म्हणते? सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत्, असं म्हणते ती. आणि मग तिच्याच मैत्रिणीला एखादा काही मिळालं, एखादा पुरस्कार मिळाला, एखादं सर्टिफिकेट मिळालं, कुठं पहिला नंबर आला की ती मत्सर करते हो. आणि मग दुसरी मुलगी आहे, ती पूजा कमी करते, ती काही श्लोक वगैरे म्हणत नाही, शांतीपाठ म्हणत नाही, पण ती दुसऱ्याच्या यशामध्ये स्वतःचा आनंद त्या ठिकाणी करते की अगं हो का, तुला मिळालं का सर्टिफिकेट, छान 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 झालं बघ तुझं. आणि मनापासून असतो तो आनंद. जिथे मत्सर कमी होतो आणि प्रेम वाढतं ना, तिथून भक्ती सुरू होत असते. ज्ञान आता सांगितलं बघा समर्थांनी काय सांगितलं, ज्ञान म्हणजे माहिती नाही, ज्ञान म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील विवेक म्हणजे ज्ञान आहे. आज इंटरनेटवर किती व्हिडिओ आहेत, युट्यूबवरती किती लाखो व्हिडिओ पडलेले आहेत. माहिती वाढली हो, पण शानपणा कुठं वाढला, समजूतदारपणा कुठं वाढला, अंडरस्टँडिंग नाही वाढलं, माहिती वाढली. आपण काय म्हणतो? माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. माहिती वाढली ना, जसं कम्प्युटर आला, कम्प्युटरमध्ये हार्ड डिस्क आली, इंटरनेट आलं, इकडचा डेटा तिकडे गेला, तिकडचा डेटा इकडे आला, भरपूर माहिती वाढली, पण शहाणपणा वाढलेला नाही. एका मुलाला शेअर मार्केटचे शेकडो व्हिडिओ माहिती आहेत, खूप व्हिडिओ. शेअर मार्केट असं करायचं तसं करायचं, पण त्याच्या लोभावरती नियंत्रण नाही, मग तो शेअर मार्केटमध्ये सगळा पैसा गमावून टाक. मग दुसरा मुलगा कमी माहिती घेतो शेअर मार्केटची, पण संयमाने निर्णय घेतो. हीच त्याच्या ज्ञानाची खरी सुरुवात आहे. त्याला कळतं कुठली व्हिडिओ बघायचे, कुठली व्हिडिओ नाही बघायचे, आहे की नाही. बोलिले वैराग्याचे लक्षण. वैराग्य म्हणजे संसार सोडून जाणं का? अजिबात नाही. वैराग्य म्हणजे या जगात राहून या जगाचा गुलाम न होणं म्हणजे खरं वैराग्य. वस्तू वापरणं योग्य, पण त्या वस्तूंनी आपल्याला वापरू नये हो. आपण मोबाईल वापरावा, पण मोबाईलने आपल्याला वापरू नये, हे वैराग्य आहे. ह्या जगामध्ये राहायचं, या कलियुगामध्येच राहायचं आहे, पण या जगाचं गुलाम व्हायचं नाही. एवढी सोपी व्याख्या आहे बघा त्याची. बघा ना, आजच्या युगामध्ये अनेक युवक म्हणतात की मी फक्त 5 मिनिटं इंस्टाग्राम पाहतो, आणि त्या 5 मिनिटाचा 1 तास कसा निघून जातो हे त्यालाही कळत नाही. मोबाईल आपल्याच हातामध्ये आहे, पण आपलं मन मोबाईलच्या ताब्यात आहे. वैराग्य म्हणजे मोबाईल फेकून देणं अभिप्रेत नाहीये. मोबाईल फेकून देऊ नका कुणी, आपल्याला पाहिजे मोबाईल. वैराग्य म्हणजे मोबाईल फेकून देणं नव्हे, तर गरज संपल्यानंतर तो मोबाईल बाजूला ठेवण्याची ताकद म्हणजे काय आहे? वैराग्य आहे. झालं ना, पुरे. मला एखादा फोन करायचा होता, केला. एखादा पेमेंट करायचं होतं, केलं. एखाद्याला काही PDF पाठवायची होती, पाठवली. त्याच्यानंतर ते बाजूला गेलं पाहिजे. त्याला चिटकून बसणं म्हणजे वैराग्य आहे का? नाही. बघा ना, एखाद्या मुलीला काय वाटतं की मला प्रत्येक फोटोवरती अमुक इतक्या लाईक आल्याच पाहिजेत, नाही का? त्याच्यावरून तिचा आनंद किंवा दुःख कसं राहायचं, दिवसभर कसा मूड ठेवायचा, हे सगळं त्या एका पोस्टवरती डिपेंड असतं. भरपूर लाईक आल्या ही भरपूर आनंदी होते, आणि कमी लाईक आल्या ही अत्यंत दुःखी होते. आणि दुसरी मुलगी सोशल मीडियाचा उपयोग करते, नाही असं नाही,
पण तिचा आत्मविश्वास त्या लाईक आणि कमेंट्सवर ते अवलंबून नसतो. हे आधुनिक वैराग्य समर्थांनी दाखवलं. बहुधा अध्यात्म निरूपण निरूपय. अध्यात्म म्हणजे कुठं जंगलात जाणं नाही. अध्यात्म म्हणजे स्वतःला ओळखण्याचा प्रवास. आधी आतमध्ये म्हणजे अध्यात्म. मी शरीर आहे, मी मन आहे, याही पलीकडे मी काय आहे याचा शोध म्हणजे अध्यात्म आहे. एका विद्यार्थ्याला परीक्षामध्ये कमी गुण मिळाले. तो म्हणतो आता मी संपलोच, आता माझ्या आयुष्यात काय राहिलंच नाही. मग दुसरं काय म्हणतो, माझे गुण कमी आले आहेत पण मी गुणांपेक्षा मोठा आहे. एखाद्या विषयामध्ये मला कमी आले ना, गणितात मला कमी मार्क आले, कमी गुण आले, म्हणजे काय झालं, मी विज्ञानात मूर्ख आहे का? नाही, विज्ञान मला चांगलं जमतं. सायन्स अँड टेक मध्ये मला चांगली स्कोरिंग करता येते. गणितामध्ये थोडंसं मॅथमॅटिक्स कच्चं आहे. प्रयत्न करीन ना मी. दुसरा विद्यार्थी स्वतःची ओळख त्याच्या गुणांशी जोडत नाही, एका विषयाच्या गुणाशी जोडत नाही, किंबहुना सगळ्या विषयांशी जोडत नाही. दुनियादारीत तो खूप चांगला असेल, नाही वर्गात पहिल्यात, ठीक आहे, दुनियादारीमध्ये मी चांगला येतो, चांगली दुनियादारी मला समजते, आणि ही अध्यात्माची सुरुवात आहे. बघा ना, एका युवकाची नोकरी केली, पूर्ण खचला, म्हणला मी संपलोच आता. कारण त्याची स्वतःची किंमत फक्त पद आणि पगाराशी जोडून घेतलं होतं. नोकरी गेली म्हणजे सगळं गेलं, माझं पद गेलं, माझा पगार गेला, माझं सगळं गेलं, माझं काय आता राहील ना, आता घ्यायला लागतं लटकून. आणि मग दुसरा युवक काय झाला, दुःखी झाला. पण दुसरा युवक काय म्हणला, नोकरीच गेली ना, क्षमता नाही ना गेली, क्षमता आहे, स्किल्स आहेत, उमेद आहे ना. काय म्हणतो आपण, एखाद्या परीक्षेला जर आपण जात असेल, स्पर्धा परीक्षेला, उमेदवाराचे नाव है ना, यूपीएससी मध्ये उम्मीदवार का नाम, जिसके पास उम्मीद है वही कुछ कर सकता है, उसी को आना है यूपीएससी. एमपीएससी मध्ये काय, उमेदवाराचे नाव, ज्याच्याकडे उमेद आहे त्यांनी यायचं, उमेदवाराचे नाव. आणि मग तो मुलगा तोच म्हणतोय, झाली नोकरी गेलेली आहे, नोकरी गेली म्हणून माझी काही उमेद गेली का? काहीच नाही गेलं, काहीच नाही गेलं, क्षमता नाही गेली, माझ्याकडे असलेले स्किल कौशल्य गेलेले नाहीयेत. तो पुन्हा उभा राहतो, पुन्हा उभा राहतो, आणि पहिला म्हणलो ना, मी खचलोय आणि मी संपलोय, तो संपलेलाच असतो. अध्यात्म आपल्याला बाह्य परिस्थितीपेक्षा अंतर्गत शक्तीची जाणीव करून देतात, ते खरं अध्यात्म असतं, आणि ते आपल्याला कळायला पाहिजे. समर्थ सांगतात की भक्ती हृदय शुद्ध करते, ज्ञान बुद्धी शुद्ध करतं, वैराग्य इच्छा आणि आसक्ती शुद्ध करतं, आणि अध्यात्म आत्मस्वरूपाची ओळख करून देतं. हे चार एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत. फक्त भक्ती असेल आणि विवेक नसेल तर अंधश्रद्धा निर्माण होणारच. फक्त ज्ञान आहे आणि भक्तीच नाही, अहंकार अतिशय वाढणार. फक्त वैराग्य आहे आणि त्या वैराग्याला करुणा नसेल तर तिथं रखरखीतपणा, कोरडेपणा आहे. फक्त अध्यात्माचीच भाषा आहे पण आचरण शून्य आहे तर ते केवळ बौद्धिक चर्चा आहे. बरोबर आहे का? आजच्या युवकांसाठी जीवनसूत्र सांगितलं समर्थाने. भक्ती मनाला दिशा देते, ज्ञान बुद्धीला प्रकाश देतं, वैराग्य इच्छांवरती संयम शिकवतं, आणि अध्यात्म स्वतःची खरी ओळख करून देतं. समर्थ आपल्याला या ओवीमध्ये स्पष्ट करतात की दासबोध हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर तो संतुलित, सजग आणि अर्थपूर्ण जगण्याचा मार्गदर्शक म्हणजे श्रीमद दासबोध. भक्तीने हृदय निर्मळ झालं, ज्ञानाने विवेक जागृत झाला, वैराग्याने आसक्ती कमी झाली, आणि अध्यात्माने आत्मस्वरूपाचा अनुभव आला. या चौघांचा समन्वय झाल्यावरच मनुष्य यशस्वीच नव्हे तर खऱ्या अर्थाने परिपूर्ण आणि शांत जीवन जगू लागतो. बघा ना, पुढची ओवी सांगितली समर्थांनी, चौथीच ओवी आहे अजून. भक्तीचेन योगे देव निश्चय पावती मानव, ऐसा आहे अभिप्राव ये ग्रंथी. या ओवीमध्ये समर्थांनी दासबोधाचा मुख्य निष्कर्ष सांगितला. समर्थ म्हणाले, भक्तीच्या योगाने मनुष्य निश्चितपणे देवाला प्राप्त होतो. इथे निश्चय हा शब्द अत्यंत महत्वाचा आहे बरं का. समर्थांनी इथं कदाचित, बहुधा, होऊ शकतं असं म्हटलेलं नाही. समर्थ ठामपणे सांगतात, जर भक्ती खरी असेल तर देवप्राप्ती निश्चित आहे.
परंतु भक्ती म्हणजे केवळ पूजा, अर्चा, आरती, जप नव्हे, तर समर्थांच्या दृष्टीने भक्ती म्हणजे प्रेम, समर्पण, श्रद्धा, सत्य, आचरण आणि अहंकाराचा त्याग म्हणजे काय भक्ती. भक्तीचे न योगी देव म्हणजे भक्ती हा देवापर्यंत पोहोचण्याचा सर्वात सहज, सुलभ, सुंदर आणि सर्वांना उपलब्ध असलेला मार्ग आहे. मार्ग सापडे सुगम. मग तो मार्ग कुठला होता? भक्तीचा मार्ग दाखवलाय ना. आणि त्याच भक्तीच्या योगाने आपल्याला काय होणार आहे? देव मिळणार आहे. देवाला कुठले मोठे यज्ञ, मोठी संपत्ती, मोठी विद्वत्ता याची गरजच नाही. त्याच्याकडे भरपूर आहे. है ना? भगवंताला फक्त मन शुद्ध पाहिजे. तुमचं मन शुद्ध पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण सांगतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयच्छती. म्हणजे तुम्ही मला प्रेमाने, पत्रम म्हणजे एखादं पान, पुष्पम म्हणजे एखादं फूल, फलम म्हणजे एखादं फळ, तोयम म्हणजे अगदी पाणी, ह्यातलं काहीही मला अर्पण करा, पण शुद्ध भावनेने, शुद्ध मनाने जर दिलं तर ते मी स्वीकारतो. एवढं सोपं आहे ते, एवढं सोपं आहे. आपणच त्याला ते क्लिष्ट केलंय. 5 नारळ आपणच आणले, कोंबडं बकरा आपण, 2 पाया 4 पाया आपण, ती काय गरजच नाही या सगळ्याची. बघा ना, दैनंदिन जीवनामध्ये आई आणि मुलगा आहे. लहान मूल काय करतं? आईला म्हणतं, थांब आई, आज मी तुझं चित्र काढतो म्हणतं. काय म्हणतोय? चित्र काढतो. मग काय तर वेडं वाकडं इकडं तिकडं काय तर ते चित्र रेखाटतं. मग त्या लहान बाळाने आईसाठी काढलेलं ते चित्र, ह्याची बाजारामध्ये काडीची किंमत नसते, काहीच किंमत नसते त्याला. पण आईसाठी मात्र ते अमूल्य असतं. आई ती जपून ठेवते. का 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 कारण त्या चित्राची किंमत नाहीये, त्या चित्रामागे असलेल्या प्रेमाची किंमत आहे. म्हणून ती आई त्याला जपून ठेवते, जीवापाड जपते त्याला. माझ्या बाळानं माझं पहिल्यांदा ते चित्र काढलं. तसंच आहे, तसंच आहे. देवालाही आपल्या कृतीपेक्षा ना तो भाव जास्त महत्वाचा आहे. ते चित्र किती कसं आलंय त्या आईला माहित असतं की हे चित्र अगदी भंगाळ आहे, पण तरीही त्याचा भाव किती निरागस होता ना, म्हणून त्याला अमूल्यता प्राप्त झाली. अमूल्यता. निश्चय पावती मानव. प्रत्येक मनुष्य देवाला सहज प्राप्त करू शकतो. देवप्राप्ती ही फक्त ऋषी मुनींना, संन्यासांना, हिमालयात जाणाऱ्यांसाठी आहे, अजिबात नाही. विद्यार्थी असू द्या, नोकरी करणाऱ्या गृहिणी, उद्योजक, शेतकरी, काय मजूर बिजूर कोणी पण असू द्या, जो कोणी भक्तीपूर्वक आपलं कर्तव्य करतो त्याला देव प्राप्त होणार आहे. 2 विद्यार्थी अभ्यास करतात. 2. पहिला विद्यार्थी इतरांपेक्षा जास्त गुण मिळवण्यासाठी अभ्यास करतो, मला बाकीच्यांपेक्षा जास्त मिळले पाहिजेत. आणि दुसरा काय म्हणतो, माझी जेवढी क्षमता आहे, जेवढे देणे ईश्वराचे, तेवढा आहे ना ते मी प्रामाणिकपणे करतो आणि हीच माझी खरी उपासना. दोघेही अभ्यास करतात. मग काय झालं, दुसऱ्याची अभ्यास, जो दुसरं पोरग अभ्यास करतोय ना, ते अभ्यास आता भक्ती बनायला लागली. किती समर्पण भाव आहे त्याच्याकडे. बघा ना, तरुणी, एखाद्या तरुण मुलीला नोकरी मिळाली है ना, ती संपूर्ण श्रेय स्वतःलाच देते. मी केलं, मी इंटरव्ह्यूला गेले, मी इंटरव्ह्यू दिला, मी कोडिंग केलं, मी HR ला बरोबर बोलले, मी टेलिफोनिक राऊंड दिला, ऑनलाईन दिला, ऑफलाईन दिला. दुसरी म्हणते, मी प्रयत्न केले, पण मला संधी दिली, मला बुद्धी दिली, मला शक्ती दिली, ही परमेश्वराची कृपा आहे. देणे ईश्वराचं, देणे भगवंताचं. मग काय झालं, पहिलीकडे अहंकार आहे, मीच केलं, मी गेली ना तिथं. मग तू तिथं कशापर्यंत पोहोचली, तुला कसं कळलं तिथं ओपनिंग आहे? मग कुणी जर सांगितलं, मग त्या दिदीला कोणी सांगितलं, त्या दिदीला कोणी बुद्धी दिली की हिला सांग? नाही नाही म्हणते. मग तिच्याकडे अहंकार असा वाढत वाढत जातो. आणि दुसरी काय म्हणते, त्या दिदीला सद्गुरूंनी बुद्धी दिली की मला सांग, म्हणजे मी तिथे अप्लाय करेन. मग तिथं गेल्यानंतर मी कसं कसं पद्धतीनं तिथं उत्तरं दिली, मला बुद्धी समर्थांनी दिली. तिथं जाण्याची शक्ती दिली. पाऊस पडत होता, ऊन पडलं होतं, तरी पण मी तिथं गेलो, काय झाले आणि सगळं झालं, ह्याच्या मागे समर्थ आहे. दुसऱ्या पोरीकडे कृतज्ञता भाव आहे आणि जिथं कृतज्ञता आहे तिथं भक्ती फुलते, बहरते. भक्ती म्हणजे पळून जाणे नाही. आज अनेकांना वाटते भक्ती करणं म्हणजे संसार सोडायचा. समर्थ म्हणतात बिलकुल गरज नाही. भक्ती म्हणजे आपल्या कामामध्ये प्रामाणिक राहणे म्हणजे भक्ती.
आई वडिलांचा आदर करणे म्हणजे भक्ती, सत्य बोलणे म्हणजे भक्ती, दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास न होऊ देणे म्हणजे भक्ती, प्रत्येक कर्म ईश्वराला अर्पण आहे असं समजून करणे म्हणजे भक्ती होय. आज अनेक तरुण सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहायला लागतात. दिवसाची सुरुवात तुलनेने होते, चिंतेने होते आणि अस्थिरतेने होते. काय होणार आहे सकाळ सकाळ उठून ते व्हॉट्सअप बघितलं, इंस्टाग्राम बघितलं, लिंक्डइन बघितलं, अजून फेसबुक बरंच काही तासभर त्यातच होता घडी. काय झालं, त्यानं गाडी घेतली, मी नाही घेतली. आयला त्याचं लय रिलॅक्स काम चालू आहे आणि मला नुसतं टेन्शन आहे. आता मला जायचंय ऑफिसला, मीटिंग करायची. स्टेबिलिटीच गेली की अस्थिर झाला. जर दिवसाची सुरुवात 10 मिनिटाच्या नामस्मरणाने, प्रार्थनेने, कृतज्ञतेने, कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मौले तो गोविंद प्रभाते ग्रदर्शनम समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णुपत्नी नमस्तुभ्य पाद स्पर्श क्षमस्व वासुदेवम सुतम देवम कंसजानोर्मर्दनम देवगी परमानंद कृष्णम वंदे जगद्गुरुम. अशी जर दिवसाची सुरुवात असेल, काय झालं, संपूर्ण दिवसाची दिशा बदलली की. भक्ती म्हणजे मनाला योग्य केंद्र देते ती भक्ती, बरोबर है ना. रिलेशन आहेत बघा, रिलेशनशिप चालू आहे, प्रेम संबंध तुटले, हे जीवनामध्ये काय नाही, रस नाही, आता ते काय ते निरर्थक झालं, संपलो. कारण त्यांचा संपूर्ण सुख आहे ना त्या एका व्यक्तीवरती, त्या पोराचं अवलंबून झालं. एकाच व्यक्तीच्या भोवती तू फिरतो गोल गोल गोल. मग असंच कुठंतरी दुसऱ्याचं प्रेम संबंध तुटले, तो युवक कमी दुःखी होतो. त्याची अंतर्गत शक्ती आणि ईश्वरावरील असलेला विश्वास त्याला पुन्हा उभा राहायला मदत करते. भक्ती माणसाला भावनिक दृष्ट्या सुद्धा मजबूत करते. आध्यात्मिक तर करतेच, त्याबद्दल दुमत नाही. भक्ती म्हणजे मनाला योग्य केंद्र बनवणे, बरोबर आहे का, येते लक्षात. बघा ना काय सांगितलं समर्थांनी, देवप्राप्ती म्हणजे फक्त मृत्यूनंतर स्वर्ग मिळवणे म्हणजे देवप्राप्ती आहे का हो? गैरसमज झाला इथं थोडासा. देवप्राप्ती म्हणजे मनामध्ये शांतता निर्माण होणं म्हणजे देवप्राप्ती, मनामधला अहंकार कमी होणे म्हणजे देवप्राप्ती, करुणा वाढणे म्हणजे देवप्राप्ती, राग मत्सर द्वेष लोभ वासना यांच्यावरती विजय मिळवणं म्हणजे देवप्राप्ती, प्रत्येक जीवनामध्ये परमेश्वराचंच दर्शन होणं म्हणजे देवप्राप्ती. जेव्हा मन देवगुणांनी भरते तेव्हाच देवप्राप्तीचा अनुभव सुरू होतो की नाही. बघा पुढं समर्थांनी काय सांगितलं की भक्ती ही भावना नाही, तर भक्ती ही जीवन पद्धती आहे. पुन्हा श्रवण करा, समर्थ सांगतात भक्ती ही केवळ भावना नाही, तर ती जीवन पद्धती आहे. भक्ती मंदिरातून सुरू होते, पण घरामध्ये, कार्यालयामध्ये, समाजामध्ये आणि प्रत्येक नात्यामध्ये ती प्रकट होते जशी जशी गरज असेल तशी तशी. आजच्या युवकांसाठी समर्थांनी संदेश दिला. आज अनेक तरुण यश पैसा प्रसिद्धी मिळवत आहेत, पण अंतःकरणात शांतता नाही, कारण बाह्य यश पुरेसं नसतं. भक्ती म्हणजे बाह्य यशाला अंतःकरणातील समाधानाची जोड देणं म्हणजे काय, भक्ती आहे. भक्ती म्हणजे देवाला शोधण्यापेक्षा स्वतःमध्ये देवत्व जागवण्याचा प्रवास म्हणजे भक्ती आहे. जिथे प्रेम आहे, नम्रता आहे, कृतज्ञता आहे, सत्य आहे आणि देव स्वतः प्रकट आहे, तिथं भक्ती आहे. या ओवीमध्ये समर्थ दासबोधाचा मूल मंत्र सांगतात की भक्ती हा देवप्राप्तीचा खात्रीचा मार्ग आहे, खात्रीचा. ही भक्ती केवळ विधीपुरती नसून प्रेम समर्पण कर्तव्य निष्ठा विवेक निष्काम कर्म यांच्या स्वरूपामध्ये जीवनामध्ये ती उतरली पाहिजे. अशा भक्तीमुळे मन शुद्ध होतं, अहंकार विरघळतो आणि माणूस देवापासून दूर नसून देवाच्या सानिध्यामध्ये जगायला सुरुवात होते आणि त्याला त्याची अनुभूती येते बरं का. भक्ती ही देवाकडे जाणारी वाट नाही, भक्ती म्हणजे देवाला आपल्या अंतःकरणात जागा करून देण्याची कला आहे. समजतंय. बघा 5वी ओवी, मुख्य भक्तीचा निश्चय, शुद्ध ज्ञानाचा निश्चय, आत्मस्थितीचा निश्चय बोलिल्यास. काय सांगितलं, मुख्य भक्ती कोणती, शुद्ध ज्ञान, आत्मस्थिती, हे दासबोधाचे 3 मुख्य आधारस्तंभ समर्थांनी सांगितले. समर्थ म्हणतात की या ग्रंथामध्ये 3 गोष्टींचा निश्चय पाहिजे. कुठल्या 3 गोष्टी,
3 वेळा निश्चय 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 वापरला ना, 3 वेळा निश्चय. याचा अर्थ हा विषय फक्त मत, कल्पना किंवा तर्क यांच्यावरती आधारित नसून अनुभवातून सिद्ध झालेलं सत्य आहे. मुख्य भक्तीचा निश्चय. समर्थ सांगतात की मुख्य खरी भक्ती कोणती? फक्त देवळात जाणे, आरती करणे, जपमाळा जपणे. समर्थ म्हणतात ह्यातलं बिलकुल नाही. खरी भक्ती म्हणजे ज्या भक्तीमुळे मन शुद्ध होतं, अहंकार कमी होतो, कर्तव्याची निष्ठा वाढते आणि देवावरचं प्रेम आपल्या प्रत्येक कृतीमध्ये दिसतं, ती खरी भक्ती. भक्ती ही भावना नाही, भक्ती ही जीवनशैली आहे. कळलं पाहिजे. 2 मित्र मंदिरामध्ये जातात. पहिला मित्र मंदिरातून बाहेर पडताच काय करतो? लोकांची टिंगल करतो, टवाळी करतो, निंदा करतो. आणि दुसरा मंदिरातून बाहेर पडल्यानंतर गरजवंताला मदत करतो, सत्य बोलतो, आई वडिलांचा आदर करतो. दोघांनी पूजा केली, पण दुसऱ्याची भक्ती जीवनात उतरले दिसतंय की दिसतंय. समर्थांच्या दृष्टीने आचरणात उतरलेली भक्ती हीच मुख्य भक्ती आहे. एक तरुणी नामस्मरण करते है ना, खूप नामस्मरण करते आणि नामस्मरण झाल्यानंतर आईला उलट बोलते. नामस्मरण झाल्यानंतर वडिलांना कठोर बोलते. भावाशी काय करते? वाद घालत बसते. आणि दुसरी आहे तरुणी, ती काय करते? कमी नामस्मरण करते, कमी जप करते, पण तरी ती प्रत्येकाशी आदराने बोलते, प्रेमाने बोलते, करुणेने बोलते. समर्थ म्हणतात की जिथे स्वभाव बदललेला आहे तिथून भक्ती सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही. शुद्ध ज्ञानाचा निश्चय. शुद्ध ज्ञानाचा. शुद्ध ज्ञान म्हणजे जे ज्ञान अहंकार वाढवत नाही तर अज्ञान दूर करतं, ते शुद्ध ज्ञान आहे. इन्फॉर्मेशन माहिती आहे, विजडम म्हणजे ज्ञान, यातला फरक घेऊ समजून. एका मुलाकडे काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, शेअर मार्केट, टेक्नॉलॉजी, खूप माहिती इन्फॉर्मेशन, पण त्याच्याकडे रागावर नियंत्रण नाही, चिडचिड करते, लय चिडचिड करते. आणि दुसऱ्याकडे कमी माहिती आहे पण कुठल्याही संकटामध्ये तो शांत राहतो. आणि पहिल्याकडे माहिती आहे आणि दुसऱ्याकडे काय आहे? शुद्ध ज्ञान आहे. क्लिअर डिफरन्स, क्लिअर. ह्याच्यापेक्षा सोपं उदाहरण असू शकत नाही. बरोबर आहे का? मग काय सांगितलं समर्थांनी? आत्मस्थितीचा निश्चय. आत्मस्थिती कशी आहे? या ओवीतला सर्वात गहन विषय आहे बरं का. आत्मस्थिती म्हणजे सुख दुःख, यश अपयश, स्तुती निंदा यामध्ये मन स्थिर ठेवणे, स्थित प्रज्ञ भाव. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं 2रा अध्याय सांख्ययोग मध्ये स्थित प्रज्ञ. त्या अवस्था काय आहे? त्या अवस्था म्हणजे आत्मस्थिती म्हणजे स्थितप्रज्ञता. बघा, 2 विद्यार्थ्यांची इंटरव्ह्यू होते आणि एकाची निवडच झाली नाही. तो म्हणतो मी काहीच नाही, संपलो, खचूनच जात होतो, संपलोच म्हणतो, डायरेक्ट एंडच. आणि दुसरा म्हणतो ही माझ्या प्रवासातली एक घटना आहे. तो एक इंटरव्ह्यू होता. आपल्याकडे लय कंपनी आहेत आणि लय संधी अजून, काय बिघडत नाही. त्या कंपनीच्या नाकात मोती नाही लावला. आपण अजून प्रयत्न करू, पुन्हा प्रयत्न करू. आणि त्याचा आत्मविश्वास काय असतो? परिस्थितीवरती अवलंबून नसतो. गेलं तर गेलं, आपण दुसरं पुन्हा प्रयत्न करू, ही उमेद आहे त्याच्याकडे, ही उमेद आहे. बघा ना, सोशल मीडियाचं उदाहरण आहे. आज एखाद्या पोस्टवरती 500 लाईक आले. किती? 500. आनंदकडे जिकडे तिकडे चोईकडे 500 लाईक. आणि दुसऱ्या पोस्टला 15 लाईक. हे दुःख. नुसती गम बरी गाणी बिणी ऐकणार, मग काही विषयच खोल. याचा अर्थ काय झालंय? आपलं मन इतरांच्या बोटांवरती आहे. आपल्याला किती लोकांनी टुचूक करून ते थंब दिले, लाईक दिल्या? 500 लोकांनी. मग आपला आनंद असणार हे लोकांनी ठरवलं 500. आणि मग आपलं दुःख 15 लाईक आल्या, 5 लाईक आल्या, झालं. इतरांनी ठरवायचं का आपलं? आत्मस्थिती म्हणजे आपली किंमत लाईक, फॉलोवर, सबस्क्रायबर, कमेंट यावरून ठरत नाही. हे कळायला पाहिजे हो, है ना. एखाद्या मुलीवरती काय झालं? ऑफिसमध्ये टीका झाली. ती पोरगी डिप्रेशन मध्येच गेली, दुःखी, नुसती दुःखी, जेवत बी नाही, खात बी नाही, काहीतरी टीकाच झाली. दुसरी म्हणते ही टीका खरी असेल तर सुधारणा केली पाहिजे आणि जर ही टीका खोटी असेल तर शांत राहिलं पाहिजे.
साधं, सिंपल, सरळ, काही नव्हतं, एवढं सोपं होतं. तिचं मन हे परिस्थितीवर नाही, विवेकावर चालतं. ही आत्मस्थिती होती. तर दुसरी पोरगी चांगली, आत्मस्थिती चांगली तिची. तिचा आनंद किंवा दुःख हे दुसऱ्यांच्या हातात नव्हतं. समर्थ इथे सांगतात 3 गोष्टी एका क्रमात सांगितल्या. काय क्रम बघा किती सुंदर दिलाय. भक्ती, ज्ञान आणि आत्मस्थिती. भक्तीने मन शुद्ध होते, शुद्ध मनामध्ये ज्ञान प्रकट होते, ज्ञानाने आत्मस्वरूप समजते आणि आत्मस्वरूप एकदा समजलं की मन स्थिर होते. हा साधनेचा नैसर्गिक प्रवास आहे. आज बहुतेक लोकांना करिअर पाहिजे, पैसा पाहिजे, प्रसिद्धी पाहिजे, पण मनामध्ये स्थिरताच नाही. समर्थ सांगतात की मन स्थिर झाले तर यशाचा अहंकार आणि अपयशाची निराशा दोन्ही कमी होणार. भक्ती हृदय शुद्ध करते, ज्ञान बुद्धी शुद्ध करते आणि आत्मस्थिती संपूर्ण जीवन शांत करते. ही जी ओवी आहे ना, ओवी ही 3 विषयांची यादी नाही आहे, तर संपूर्ण साधना मार्गाचा नकाशा आहे. समर्थ रामदास स्वामी सांगतात की जीवनातील प्रत्येक कृती ही भक्तीने सुरू झालेली असावी आणि विवेकपूर्ण ज्ञानाने परिपक्व झालेली असावी आणि आत्मस्थितीपर्यंत पोहोचलेली असावी, तरच माणूस बाह्य परिस्थितीचा गुलाम होऊन राहणार नाही. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर भक्ती म्हणजे मूल्यांवर आधारित जीवन, शुद्ध ज्ञान म्हणजे योग्य निर्णय घेण्याची विवेक बुद्धी म्हणजे शुद्ध ज्ञान आणि आत्मस्थिती म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये अंतःकरणातील संतुलन न गमावता टिकून राहणे म्हणजे कसं स्थित प्रज्ञ म्हणजे आत्मस्थिती. अशा व्यक्तीला बाह्य यश मिळो किंवा न मिळो, अंतर्मनातील शांतता आणि समाधान त्याचं कधीही हरवत नाही. हाच या ओवीचा खरा संदेश आहे. बघा पुढची ओवी. शुद्ध उपदेशाचा निश्चय, सायुज्य मुक्तीचा निश्चय, मोक्ष प्राप्तीचा निश्चय बोलीला असा. मागच्या ओवीमध्ये समर्थांनी भक्ती, ज्ञान आणि आत्मस्थिती सांगितलं, यांचे निश्चय सांगितले आणि आता या ओवीमध्ये साधनेचे अंतिम ध्येय सांगितलं. शुद्ध उपदेश, सायुज्य मुक्ती, मोक्ष प्राप्ती. याचा अर्थ दासबोध हा केवळ चांगले विचार सांगणारा ग्रंथ नाही, तर त्याच्या सोबतच मनुष्याला जन्म मरणाच्या बंधनातून मुक्त करण्याचा एक मार्गदर्शक ग्रंथ आहे. शुद्ध उपदेशाचा निश्चय. शुद्ध उपदेश म्हणजे असा उपदेश जो स्वार्थरहित आहे, जो शास्त्र संगत आहे, जो अनुभवावरती चालतो आणि जो ऐकणाऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून आणतो. तो कसा आहे? शुद्ध उपदेश आहे. समर्थ आपल्याला सांगतात की अनुभवाने सिद्ध झालेलं सत्य काय आहे. आजच्या काळामध्ये अनेक लोक सांगतात झटपट पैसा मिळवा, झटपट यश मिळवा, झटपट जॉब मिळवा, 30 दिवसात जीवन बदलेल, 15 दिवसात हे होईल, एका मंत्राने तुमच्या सर्व समस्या संपत येईल. कायच्या काही ते थंबनेल टाकलेले असतात, आकर्षक असत. पण शुद्ध उपदेश माणसाला वास्तव स्वीकारायला आणि प्रयत्न करायला शिकवतो. 2 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयार करतात. पहिल्याला कोणी सांगतं की पेपर सोपा आहे, काय काळजी करू नको, पेपर लई सोपा येणार आहे यावर्षी, है ना, शेवटच्या महिन्यात अभ्यास कर, हॉल तिकीट आलं की मग अभ्यास कर, पुस्तक त्यावर टेन्शन घेऊ नको, निवांत खाऊन पिऊन झोप. आणि दुसऱ्याला शिक्षक सांगतात की दररोज अभ्यास करत राहा, नियमित अभ्यास कर, सातत्याने बघ, ते मॉक क्वेश्चन पेपर सोडव, वारंवार होणाऱ्या चुका टाळ आणि घाबरू नको, सराव करत राहा. आणि मग त्या स्पर्धा परीक्षेमध्ये असलेला जो पहिला विद्यार्थी जो शेवटच्या महिन्यामध्ये हॉल तिकिटावर अभ्यास करणार होतो, अपयशी झाला हो, गेलं वर्ष वाया. आणि दुसरा होता ज्यांनी सातत्याने अभ्यास केला, स्वतःच्या चुका ओळखल्या, आपण कुठं प्रॉब्लेम करतोय, आपलं कमकुवत बाजू कुठली आहे, स्ट्रॉंग बाजू कुठली आहे, यशस्वी झाली, पोराची पोस्ट निघली. जे वास्तवाशी जोडलेलं आहे तेच शुद्ध उपदेश आहे. बघा ना, जे मनाला शांत करता आणि विवेक वाढवतो तोच खरा शुद्ध उपदेश आहे. बघा, सायुज्य मुक्तीचा निश्चय है ना. सायुज्यता मुक्ती म्हणजे कशी? परमेश्वराशी अखंड एकरूप होणं म्हणजे सायुज्यता. याचा अर्थ शरीराने देवात विलीन होणे असा मर्यादित नाही, तर समर्थांच्या दृष्टीने याचा गाभा असा आहे की अंधकार नाहीसा होऊन मी आणि माझे यातला अडसर दूर झाला की मनुष्य देवाच्या इच्छेशी एकरूप होतो.
जिथे मीच सर्व काही हा भाव संपतो, तिथून सायुज्यतेची मुक्तीची सुरुवात होते. बघा ना, एकाच प्रोजेक्टवरती 4-5 लोक काम करतात आणि जेव्हा त्या प्रोजेक्टला घवघवीत असं यश मिळतं, तेव्हा एक जण म्हणतो की हे सगळं माझ्यामुळेच झालं. हे सगळं मी नसतो तर काय होतं, हे प्रोजेक्टच झालं नसतं. दुसरा म्हणतो सर्वांच्या प्रयत्नामुळे हे काय आहे, टीमचं कॉन्ट्रिब्युशन आहे म्हणतो. टीम एफर्ट्स आहे म्हणतो. पहिल्याकडे अहंकार आहे, माझ्यामुळेच झालं. आणि दुसरा म्हणतो सगळ्यांमुळे झालं, सगळ्यांनी प्रयत्न केले म्हणून झालं. अहंकार कमी झाला की देवाजवळ जाण्याची प्रक्रिया सुरू होते. हनुमंतांनी काय केलं, लंका तिथं दहन केली, सीतामातेचा शोध लावला आणि प्रभू श्रीरामांचं कार्य पूर्ण केलं. पण हनुमंत काय म्हणाले, हे सर्व प्रभू श्रीरामांच्या कृपेनेच झालं. हीच सायुज्यतेची भावना आहे, सायुज्याची भावना आहे की कर्तव्य असलं तरी कर्तेपणाचा अभिमान नाही. कर्तव्य आहे पण कर्तेपणाचा अभिमान नाहीये. मोक्ष प्राप्तीचा निश्चय अर्थ होतो. मोक्ष म्हणजे केवळ मृत्यूनंतर मिळणारी अवस्था म्हणजे मोक्ष आहे का? अजिबात नाही. समर्थांच्या विचारांमध्ये मोक्ष म्हणजे काम, क्रोध, मोह, लोभ, चिंता, भय, भीती यांच्या गुलामगिरीतून मुक्त होणे म्हणजे मोक्ष, मुक्ती. भय, मत्सर, अहंकार, वासना यांच्यापासून मुक्त होणे म्हणजे मोक्ष. अंतःकरणामध्ये अखंड शांतता, जे काही मिळेल ते अनुभवणं म्हणजे मोक्ष. आहे की नाही? एका युवकाचं सुख जे आहे ना, ते मोबाईलच्या नोटिफिकेशनवरती अवलंबून आहे. बघा, सत्य परिस्थिती आहे. मला आनंद कधी येतो, नोटिफिकेशन आल्यावर. नोटिफिकेशन आलं, मग त्याच्या आवडत्या व्यक्तीचं असो, बँकेतनं नोटिफिकेशन आलं की पगार जमा झाला, आनंद. आणि जर नाही झाला, पुढच्या दिवशी, उद्या होईल, परवा होईल, नाही 3 तारखेला, 2 तारखेला, 1 तारखेला नोटिफिकेशन बघ. अस्वस्थ होतंय, अस्वस्थ. आवडत्या व्यक्तीचा मेसेज नाही आला, अस्वस्थ होतंय, अस्वस्थ. बिथरतय. तो बाह्य गोष्टींमध्ये कैद झालेला आहे. आणि दुसरा युवक मोबाईल वापरतो, पण त्याचं मनावरती संपूर्णपणे नियंत्रण आहे. काय? हीच काय आहे? एक छोटीशी मुक्तीच आहे बरं का. आहे, मोबाईल आहे, नोटिफिकेशनला येऊ दे, काय यायचंय ते. नोटिफिकेशन आल्यावर माझा आनंद आणि दुःख असं काही ठरणार नाही. किती लाईक्स आले, किती कमेंट झाल्या, किती फॉलोअर्स वाढले, ह्याच्यावरती एक आपली मुक्ती, मोक्ष अवलंबून. एका मुलीला सतत इतरांशी तुलना करायची सवय झाली. तिचा आनंद दुसऱ्यावरती म्हणजे दुसऱ्याच्या यशावरती अवलंबून आहे. त्याला एवढ्या लाखाचं पॅकेज मिळालं आणि मला एवढ्या लाखाचं पॅकेज मिळालं, त्याच्यापेक्षा माझं जास्त आहे, मग मला आनंद. आणि माझ्यापेक्षा त्याचं मग दुःख झालं. आणि स्वतः ती काय करते, दुसरी, पहिलीचं तसं आहे, तुलना सवय झाली आता. आणि दुसरी काय करते, स्वतःची प्रगती स्वतःशीच मोजते. कालच्यापेक्षा मी आज काही केलंय का चांगलं. तिला दुसऱ्याच्या यशाने प्रेरणा मिळते, तिला मत्सर होत नाही, कधीही राग होत नाही, चिडचिड होत नाही. तुलनेतून मुक्त होणे हे सुद्धा मोक्षाकडे जाणारं एक पाऊल आहे बरं का. आजच्या काळातला आधुनिक समर्थांनी जो क्रम दिलाय ना, तो अत्यंत सुंदर आहे, आपण लक्षात घेतला पाहिजे. शुद्ध उपदेश, सायुज्य आणि मोक्ष याचा अर्थ होतो योग्य मार्गदर्शन, त्यातून आलेला अहंकाराचा क्षय आणि त्यातून आलेली अंतःकरणाची मुक्ती. हा साधनेचा नैसर्गिक प्रवास आहे. आज लोक माहितीच्या महासागरामध्ये डुंबतेत. एवढी माहिती, अहो विचारच नाही करू शकत, एवढी माहिती आहे. पण योग्य मार्गदर्शकाची कमतरता आहे. समर्थ सांगतात की योग्य गुरु निवडा, योग्य उपदेश स्वीकारा, त्यावरती वर्तन आचरण करा, अहंकार कमी करा आणि अंतर्मनातील मुक्तीचा अनुभव घेत राहा. शुद्ध उपदेश विवेक जागवतो, समर्पण अहंकार विरघळवतो. अहंकार विरघळला की मोक्षाची अनुभूती सुरू होते बरं का. समर्थांच्या शिकवणीचा सार कसा आहे की या ओवीमध्ये समर्थ आपल्याला स्पष्ट करतात की दासबोध हा केवळ वाचणाऱ्यांसाठीचा ग्रंथ नाही, तर जीवन बदलण्यासाठीचा अनुभव मार्ग आहे.
उपदेश, योग्य उपदेश माणसाला भ्रमातून बाहेर काढतो. समर्पण त्याला देवाशी जोडतो आणि अंतःकरणातील आसक्ती, अहंकार व अज्ञान एकदा का कमी झालं की मोक्षाचा अनुभव याच जीवनामध्ये सुरू होतो. मोक्ष म्हणजे जग सोडणं नव्हे, तर जगात राहून मनाची गुलामगिरी सोडणं म्हणजे मोक्ष. शुद्ध उपदेश म्हणजे असा प्रकाश आहे जो माणसाला स्वतःकडे, सत्याकडे आणि अखेरीस परमात्म्याकडे घेऊन जातो. तो शुद्ध उपदेश आहे. आणि याच मार्गांमुळे समर्थांनी निश्चयो हा शब्द पुन्हा पुन्हा वापरला, कारण तर्काने नव्हे, अनुभूतीने नाही, तर अनुभूतीने सिद्ध झालेला आध्यात्मिक मार्ग आहे, म्हणून तो निश्चय आहे. बघा ना, शुद्ध स्वरूपाचा निश्चय, विदेह स्थितीचा निश्चय, अलिप्तपणाचा निश्चय बोलिला असे. बघा ना, या ओवीमध्ये समर्थांनी काय केलं, साधनेच्या अत्यंत उच्च अवस्थेचं वर्णन केलं. मागील ओव्यांमध्ये समर्थांनी भक्ती, ज्ञान, आत्मस्थिती, मोक्ष याबद्दल सांगितलं खरं, पण त्याचं अंतिम फळ काय, शुद्ध स्वरूप, विदेह स्थिती, अलिप्तपणा, या 3 संकल्पना समजल्यानंतरच वेदांत, भगवद्गीता आणि श्रीमद दासबोध यांचा गाभा समजत असतो. शुद्ध स्वरूपाचा निश्चय, शुद्ध स्वरूप म्हणजे आपलंच खरं स्वरूप है ना. समर्थ सांगतात की तू शरीर नाही, तू मन नाही, तू विचार नाही, तर तू शुद्ध चैतन्य स्वरूप आत्मा आहेस. आपल्या स्वतःची ओळख अनेक गोष्टी जोडतो असतो. काय करतो, मी म्हणजे माझं शरीर, मी म्हणजे माझी नोकरी, मी म्हणजे माझा पैसा, मी म्हणजे माझा फ्लॅट, मी म्हणजे माझी नातीगोती, मी म्हणजे माझी बायको, मी म्हणजे माझं पोरग, मी म्हणजे माझी प्रसिद्धी. आणि सगळं बदलणार आहे, सगळं बदलणार आहे. नोकरी एक दिवस जाणार आहे, एक दिवस पैसा जाणार आहे, एक दिवस नातीगोती संपणार आहे, एक दिवशी शरीर जर्जर होऊन, व्याधी होऊन निघून जाणार आहे, एखाद्या दिवशी ती प्रसिद्धी निघून जाणार आहे, एखाद्या दिवशी ते पद निघून जाणार आहे. सगळं बदलणार आहे, कारण हे कसं आहे, मिथ्या आहे. मग जे बदलत नाही ते काय आहे, तेच शुद्ध स्वरूप आहे. जे कधीच बदलत नाही, शाश्वत आहे, ते शुद्ध स्वरूप आहे. एक मुलगा म्हणतो, काय, मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर आहे बरं का, आणि काही वर्षांनी तो नोकरी बदलतो. आता तो कोण आहे, काय केलं त्यांनी, तो इंजिनियर होता आणि चांगला क्रिकेट खेळला आणि तो एखाद्या ह्याच्यामध्ये गेला, क्रिकेट खेळायला गेला आणि तिथे क्रिकेटपटू झाला, क्रिकेटर झाला. मग थोड्या दिवसांनी तिची ओळख काय झाली, सॉफ्टवेअर इंजिनियर वरून क्रिकेटपटू झाला. हा झालं का नाही, इजा झाली. मग काय झालं, तिथून परत त्याला अजून त्याच्या शरीराला काही इजा वगैरे झाली, काही त्याला इंजुरी वगैरे झाली. मग समर्थ म्हणतात की व्यवसाय, पद, शरीर, वय ही तुमची खरी ओळख होती का? अजिबात नाही, बाह्य ओळख आहे हो. एक बघा, दुसरं उदाहरण बघू. एक सुंदर तरुणी आहे, एका मुलीला वाटतं की मी सुंदर दिसते म्हणून माझी किंमत आहे, अत्यंत देखणी आहे मी, अख्ख्या वर्गात माझ्यासारखं कोण नाही, गावात कोण नाही, एवढी सुंदर आहे. मग तिचं वय वाढतं, तिचं रूप पालटतं, बदलतं. मग तिची जर ओळख फक्त रूपावरती असेल तर वाढत्या वयाबरोबर फक्त दुःख आणि दुःखच निर्माण होतं. पण जिने स्वतःची ओळख तिच्या आत्मस्वरूपाशी जोडलेली आहे, ती रोज आनंदी आहे. तिचा आत्मविश्वास हा परिस्थितीवरती अवलंबून राहतच नाही. बघा ना, विदेह स्थितीचा निश्चय. विदेह म्हणजे कसं, देह असून ही देहाभिमान नसणे. पुन्हा श्रवण करा, विदेह म्हणजे देह असूनही देहाभिमान नसणे म्हणजे विदेह स्थिती. याचा अर्थ शरीर सोडणं असा होतच नाही. शरीर हे साधन आहे, मी नाही. बघा, श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की आपण जसे कपडे बदलतो ना, तसंच आत्मा शरीर बदलतो. म्हणून शरीराची काळजी घ्यायची, पण त्यातच स्वतःला मर्यादित मानायचं नाही. बघा ना, एका खेळाडू मैदानामध्ये खेळताना तो काय करतो, एक विशिष्ट कलरची, विशिष्ट रंगाची, विशिष्ट नंबरची जर्सी घालतो. जर्सी है ना, जर्सी माहिती आहे ना, ते असतं विशिष्ट प्रकारचं, मैदानावरती खेळतानाच घालायचं. आणि मग एकदा ते मैदान सोडलं, सामना संपला की तो त्याची जर्सी बदलतो. मग त्यानं त्याचा टी शर्ट किंवा ती जर्सी बदलली म्हणून तो बदलला का? नाही ना. शरीर म्हणजे आत्म्याची जर्सी आहे.
ती जपायची जपायची, ते त्याला व्यवस्थित असं नाव खाऊ घालायचं, चांगलं जपायचं. पण तीच आपली अंतिम ओळख नाही, हे सुद्धा विवेक जागृत ठेवायचा. आज अनेक युवक काय करतायत, शरीर घडवण्यासाठी जिमला जातात, तब्येत बनली पाहिजे, चांगलं आहे, उत्तम आहे, काही प्रॉब्लेम नाही, गेलं पाहिजे, कसरत केली पाहिजे, व्यायाम केला पाहिजे, घाम गाळला पाहिजे. पण जर संपूर्ण आत्मविश्वास फक्त शरीरावरतीच असेल, मग जर तर शरीरात बदल झाला की मन काय होतं, खचतं, जरा असं झालं तसं झालं. विदेह स्थिती म्हणजे शरीराची काळजी घेणे, पण त्याचा अहंकार न बाळगणे म्हणजे काय, विदेह स्थिती. आणि अलिप्तपणाचा निश्चय, अलिप्तपणा म्हणजे पळून जाणे नाही. अलिप्तपणा म्हणजे सर्व कर्तव्य करत राहणे, पण त्या कर्तव्यामध्ये अडकून न पडता. है ना, कमळाचं पान काय पाण्यामध्ये आहे, चिखलामध्ये आहे, अजिबात कुठलाही स्पर्श करून घेत नाही, अजिबात. ते करते, ते अलिप्तपणा आहे. कुठं पळून गेलंय, ते तिथंच आहे, अगदी डौलानं उभं राहिलंय, अगदी ठेक्यामध्ये उभं राहिलंय. ती कमळाचं पान, कमळाचं झाड त्या चिखलामध्ये, पण त्या चिखलाची हिंमत नाही त्याला चिटकण्याची, पाण्याची हिंमत नाही त्याला चिटकण्याची. समर्थांनी सांगितली अवस्था. 2 मित्र आहेत, एकाच कंपनीमध्ये काम करतात. पहिल्याला प्रमोशन मिळालं नाही, नाही मिळालं प्रमोशन त्याला. महिनोन महिनं दुःखी, डिप्रेशन, भाऊ डिप्रेशन मध्ये येतात. दुसराही प्रमोशन करतोय, त्यालाही प्रमोशन मिळालं नाही, दोघांनाही प्रमोशन नाही मिळालं. पण दुसरा काय म्हणतो, अरे प्रयत्न करू ना, काय प्रॉब्लेम आहे, अजून प्रयत्न करू, आपणच कुठं कमी पडलो असेल म्हणून प्रमोशन नाही मिळालं. त्याचं मन निकालावरती अडकून पडलेलं नाही, हा अलिप्तपणा आहे, छोटासा अलिप्तपणा आहे, पण आहे. आज एखादी रील व्हायरल झाली, आनंद आनंद, नुसती लाईक कमेंटचा पाऊस पडायला लागलाय, आणि ती रीलच व्हायरल नाही झाली. दुसऱ्या दिवशी केली, टाकली, रील व्हायरलच झाली नाही, नैराश्य आलं त्याला. याचा अर्थ मन बाह्य प्रतिसादावरती अवलंबून आहे. आणि अलिप्तपणा म्हणजे काम उत्कृष्ट करायचं, पण परिणामावरती स्वतःची किंमत ठरवायची नाही. श्रीमद भगवद्गीतेमध्ये सांगितलं, कर्मण्येवाधिकार असते मा फले शुभदा मा कर्मफले हेतुर्भुर्मा मा ते संगत स्वकर्मणी. अतिशय सुसंगत असा तो श्लोक आहे. बघा ना, एका मुलीचं लग्न ठरत नाही, मग ती स्वतःलाच अपूर्ण समजू लागते, माझ्यातच काहीतरी दोष आहे, असं आहे तसं आहे, काहीतरी वेगळं ती विचार करायला. दुसरी मुलगी म्हणते, लग्न हा माझ्या जीवनाचा एक भाग आहे, ते माझं संपूर्ण अस्तित्वच नाही, आपण पुन्हा प्रयत्न करू, चांगली स्थळ येतील, आपण करू, बसू, बैठक बसू. पण स्वतःची किंमत त्या परिस्थितीशी ती मुलगी जोडत नाही, हा अलिप्तपणा आहे. या अलिप्तपणाची सुरुवात आहे. या ओवीमधील क्रम अत्यंत महत्वाचा आहे. कसं आहे, अत्यंत महत्वाचा. शुद्ध स्वरूप, त्यातून आली विदेह स्थिती, आणि विदेह स्थितीतून आला अलिप्तपणा. कारण जेव्हा आत्मस्वरूप समजते, तेव्हा देहाचा अभिमान कमी होतो, आणि देहाभिमान कमी झाला की आसक्ती कमी होते, आणि आसक्ती कमी झाली की मन मुक्त होतं. श्रीमद भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञता, गुणातीत, योगयुक्त, ब्रह्मभुक्त काय आहे, अशा अवस्था समर्थांनी या एकाच ओवीमध्ये अत्यंत संक्षिप्तपणे सांगितल्यात. बघा, ओवी खूप सुंदर आहे, आजच्या तरुणांसाठी संदेश आहे. आज अनेक तरुण आपली ओळख या गोष्टींमध्ये शोधतात. पगार, पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, सौंदर्य, फॉलोअर, ब्रँड, यापैकी एकही गोष्ट गेली की त्यांचं संपूर्ण जीवन कोलमडून पडून जातं. समर्थ सांगतात की ज्याची ओळख आत्म्याशी आहे, त्याचे जीवन परिस्थितीने हादरत नसते. शुद्ध स्वरूप समजलं की अहंकार कमी होतो, विदेह स्थिती आली की भीती कमी होते, आणि अलिप्तपणा आला की मन कायम शांत होतं. बघा ना, आपण कार चालवतोय, कार, शहाणा चालक कारची काळजी घेतो, पण स्वतःला कार समजत नाही. बघा, पुन्हा श्रवण करा. आपण कार चालवत आहोत, जो खरा चांगला ड्रायव्हर आहे तो कारची काळजी घेतो, इंजिन, पाणी, कुलंट, काय काय स्वच्छता वगैरे घेतो, सगळे हवा पाणी नीट आहे का बघतो गाडी, पण स्वतःला कार समजत नाही. त्याचप्रमाणे शरीराची काळजी घ्यायची, शरीराचा आदर करायचा, त्याचा मेंटेनन्स काय आहे ते भरायचा शरीराचा, पण मी म्हणजे मी हे शरीरच आहे हा भ्रम ठेवू नये.
शरीर हे साधन आहे, साध्य नाही. बघा ना, समर्थ या ओवीत साधकाला आध्यात्मिक परिपक्वतेच्या सर्वोच्च टप्प्याकडे नेतात. शुद्ध स्वरूप समजलं की खऱ्या मीची ओळख होते आणि त्या ओळखीमुळे देहाभिमान कमी होतो आणि पुढे अलिप्तपणा येतो. जगात राहूनही जगाच्या बंधनात न अडकण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण होते. हीच अवस्था आपल्याला जीवनामध्ये दिसते. राज्य, कुटुंब, कर्तव्य सर्व सांभाळताना अंतर्मनामध्ये आपण अलिप्तता जपली पाहिजे. म्हणून समर्थांचा उद्देश हा संसार सोडण्याचा नाही, तर संसारात राहून आत्मस्थितीमध्ये स्थिर होण्याचा आहे. हात कर्मात, मन परमेश्वरात आणि बुद्धी आत्मस्वरूपात, यालाच समर्थ अलिप्तपणा असं म्हणतात. बघा, श्रीमद दासबोधातला दशक पहिला, समास पहिला यामधल्या फक्त 7 ओव्या आतापर्यंत आपण या ठिकाणी श्रवण केलेल्या आहेत. जर तुम्हाला या पुढच्याही ओव्यांचं निरूपण हवं असेल तर तसं कमेंट करून सांगा. चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय सद्गुरू.